एक नवी कथा जन्म घ्यायला लागली मनामध्ये की आज हल्ली आपण आजूबाजूला पाहिलं तर जी कॉलेजची मुलं आहेत ती प्रेमाला टाइमपास समजतात आणि स्पेशली पहिल्या प्रेमाला. आणि आय थिंक कुठेतरी ते चुकत होतं. कुठेतरी जे पहिलं प्रेम असतं जे इतकं प्युअर असतं जितकं, त्यामुळे मग असं वाटलं की लेस त्याला पुन्हा आपण मागे घेऊन जाऊया. काही वर्षापूर्वी ज्या पद्धतीने एक 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 इनोसन्सी होती सगळ्या गोष्टींमध्ये त्याला दाखवूया आणि त्या असं सांगूया. हा एक म्युझिकल सिनेमा आहे ज्याच्यामध्ये रोमॅन्टिक जी स्टोरी आहे कुठल्या पद्धतीचा सिनेमा करू शकतो ह्याचं एक उदाहरण आहे की टाइमपास हा सिनेमा हा त्यांच्यासाठी केलेला सिनेमा आहे. आणि जरी तो त्यांच्यासाठी केला असेल तरी त्याची दुसरी बाजू जी पालक म्हणजे त्या मुलांच्या आईकडे जी मुलं पहिली आणि अनुभवलं पण की कोल्हापूरचे प्रेक्षक खूप चोखंदळ आहेत आणि खूप भरभरून प्रतिसाद पण देतात मराठी चित्रपटांना. आणि मला खात्री आहे की टाइमपासला सुद्धा त्याचा तसाच प्रतिसाद मिळेल. टाइमपास बद्दल बोलायचं झालं तर प्राजक्ताचं कॅरेक्टर मी ह्या फिल्ममध्ये करते आणि ती खूप साधी सरळ सुसंस्कृत घरातली मुलगी दाखवली आहे. एक दोन म्हणजे ती ज्या मुलाच्या प्रेमात पडते त्याचा स्वभाव किंवा त्याची पर्सनॅलिटी आणि प्राजक्ताचं कॅरेक्टर ह्याच्यात खूपच डिफरन्स आहे. आणि तो एकदम बिनधास्त म्हणा किंवा कुठलीही बंधनं नसलेला ओपन माइंडेड असा काही बंधनं नाही. तर बेसिकली ही गोष्ट एक छान लव्ह स्टोरी आहे दोन आर्थिक स्तरांमधल्या मुला मुलीची. आणि त्याच्यामध्ये मी एक बाप आहे जो एक अत्यंत टिपिकल एक सिनेमा करताना लोक जनरली मला म्हणतात की तुम्ही एक चांगले कॉमेडियन आहात तर मग गंभीर भूमिका वगैरे तुम्ही टाइपकास्ट होणार नाही का. तर मला ती भीती वाटत नाही कारण मी मुळात अभिनेता आहे. त्याच्यामुळे गंभीर काय किंवा कॉमेडी काय विनोदी व्यक्तिरेखा काय हे साकारणं माझ्या मते माझ्या वकुबाप्रमाणे मी करत असतो. आणि वेळोवेळी तुम्ही बघून त्याला प्रतिसादही दिला. हुबेहूब अनेक भूमिका असतील आणि मग फक्त लढमणामधलं काम असेल, शहाणपण डेगा देवामधलं काम असेल, लालबाग परळमधला छोटासा दत्ता सामंत का असेल किंवा काकस्पर्शामधले ते तेव्हा एक वेगळा उग्र बाप समोर येतो आणि अल्टिमेटली शेवटाला तो गंभीर होतो आणि मग त्याची दया येते. 2010ला माझा नटरंग सिनेमा आला होता, नंतर बालक पलक आणि नंतर बालगंधर्व. या तिन्ही सिनेमांना कोल्हापूरवासींनी खूप प्रचंड प्रेम दिलं होतं. म्हणजे मला आठवतं आहे मी अतुल कुलकर्णी सोनाली आम्ही जेव्हा नटरंगच्या वेळी आलो होतो शाहू थिएटरमध्ये लोक अक्षरशः पैसे फेकत होते. त्यामुळे आणि नटरंग हा सिनेमा माझा पहिला सिनेमा मी कोल्हापूरला शूट केला होता. त्यामुळे आज इथे कोल्हापूरमध्ये येऊन मला खूप आनंद होतो आहे. तो नवा सिनेमा माझा येतो त्याचं नाव आहे टाइमपास आणि म्हणजेच टीपी. आणि हा सिनेमा पहिल्या प्रेमाबद्दल आहे. पहिलं प्रेम जे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात झालेलं आहे. कोणाचं टिकलं आहे कोणाचं नाही टिकलं पण त्या पहिल्या प्रेमाची आठवण मात्र आपल्या आयुष्यात सतत टिकलेली आहे. तर त्याबद्दलचा सिनेमा आहे आणि एक म्युझिकल सिनेमा आहे. याची गाणी ऑलरेडी सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रभर गाजत आहेत आणि आता ते कोल्हापूरच्या सगळ्या FM चॅनलला सुरू होतील. आणि मला आशा आहे की हा सिनेमासुद्धा कोल्हापूरकर मला तेवढाच प्रतिसाद देतील, मला आशीर्वाद देतील की ज्या योगे म्हणजे हे 3 सिनेमे हिट मग चौथा आता त्या लाईनवरती आहे. याच्या पुढचे सिनेमेसुद्धा तुमच्यासाठी खूप चांगले सिनेमा मी घेऊन येईन. आणि मला हा सिनेमा कोल्हापूरला येऊन तुमच्या सगळ्यांच्या समोर बघायला खूप आवडेल. तर मी खूप उत्सुक आहे. 3 तारखेची वाट पाहतो आहे मी की कधी मी कोल्हापूरमध्ये येतो आणि हा सिनेमा तुमच्या सगळ्यांबरोबर पाहतो आहे. धन्यवाद. नमस्कार, मी वैभव मांगले. आमचा टाइमपास नावाचा सिनेमा येतो 3 जानेवारी रोजी. सगळ्यांनी आवर्जून बघा. सिनेमा खूप सुंदर आहे. एक लव्ह स्टोरी आहे टीनेजर्सची. जे 11वी-12वीत आपलं जे प्रेम असतं पहिलं प्रेम त्याच्यामध्ये फिजिकल अट्रॅक्शन नसतं पण एक ही माझी सहचरिणी असावी किंवा सहचारिणी असावी किंवा माझी ड्रीम गर्ल ही आहे. तर ती एक भावना असते एका मुलीविषयीची जी पहिली जी भावना असते ती आहे याच्यामध्ये आणि खूप सुंदर आहे. यात माझा जो रोल आहे भूमिका जी आहे ती प्राजक्ताच्या वडिलांची आहे. म्हणजे एक मध्यमवर्गीय घरातल्या एका मुलीचा बाप आहे मी आणि माझ्या मुलीबद्दल मी प्रचंड पॉझिटिव्ह आहे. तिला खूप चांगल्या वातावरणात मी तिला वाढवतो. पण अचानक मला कळतं की प्राजक्ता ही दगडू नावाच्या एका मुलाच्या प्रेमात पडले तेव्हा तो बाप हापकून जातो आणि त्याला भयंकर वाईट वाटतं. तो चिडतो, रागावतो आणि नंतर इतकं परिस्थिती बिकट होते की तो कोलॅप्स होतो.
नंतर काय होतं कसं होतं यासाठी तुम्ही हा सिनेमा जरूर बघा. आत्तापर्यंत मी वेगवेगळ्या भूमिका केल्या आणि त्यात तुम्ही मला फार काय म्हणतो आपण त्याला सपोर्ट केलात आणि सपोर्ट म्हणजे निव्वळ कॉमेडियन ही भूमिका किंवा कॉमेडियन म्हणून नावारूपाला जरी आलो असतो तरी निव्वळ माझ्या कॉमेडियनवर तुम्ही प्रेम नाही केलं, तर काकस्पर्शमधल्या वेगळ्या भूमिकेवर प्रेम केलं, फक्त लडमडामधल्या भूमिकेवर प्रेम केलं जी सिरियस गंभीर होती, आणि आता टीपी त्याच्यामधला माधव लेले. तर मला वाटतं हाही तुम्हाला तितकाच आवडेल, तुम्ही खूप एन्जॉय कराल. तर जरूर बघा 3 जानेवारी रोजी टीपी म्हणजेच टाईमपास. टाईमपासबद्दल सांगायचं झालं तर टाईमपास एक म्युझिकल लव्ह स्टोरी आहे जी खूप छान सुंदर प्रकारे रवी सरांनी लिहिली आहे, डिरेक्ट केली आहे आणि प्रियदर्शन दादांनी लिहिली आहे. सो तुम्ही सगळ्यांनी जाऊन 3 जानेला हा पिक्चर बघा, तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि थिएटर्समध्ये जाऊन हा सिनेमा बघा. दगडूबद्दल सांगायचं झालं तर मला वाटतं दगडू प्रत्येकाला रिलेट होईल, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात पहिला टाईमपास हा येतोच आणि पहिल्या टाईमपासमधनं बरीचशी माणसं पुढे येतात, बरीचशी माणसं शिकतात. मला वाटतं पहिला टाईमपास आपल्याला मोटिवेट करतो पुढे काहीतरी करायला. सो हे जर तुम्हाला आठवायचं असेल, तुम्हाला भूतकाळात परत एक आठवण तुम्हाला एक ताजी करायची असेल तर तुम्ही मी केतकी माटेगावकर म्हणजेच टाईमपासमधली प्राजक्ता. टाईमपास हा चित्रपट SL विजन्स आणि अथांज कम्युनिकेशन्स निर्मित येत्या 3 जानेवारीला तुमच्या भेटीला येतो आहे आणि आमच्याकडून ती एक नवीन वर्षाची एक खूप मोठी सरप्राईज गिफ्ट असं तुम्ही समजा, कारण एक खूप गोड क्यूट म्युझिकल अशी रोमॅन्टिक लव्ह स्टोरी आहे आणि कोणाला मला वाटतं माझ्यापासून सगळ्यांनाच रोमॅन्टिक लव्ह स्टोरी बघायला नक्कीच आवडते. कारण मला असं वाटतं कॉलेजेसमध्ये तुम्ही आजकाल जर बघितलं किंवा आत्ताच्या जनरेशनमध्ये, म्हणजे आम्ही जरी आत्ताच्या जनरेशनमध्ये असलो तरीसुद्धा आम्हालासुद्धा हे जाणवतं की प्रेम ह्या शब्दाचा महत्त्व खूप कमी होत चालले. मी या चित्रपटात प्राजक्ताचं कॅरेक्टर प्ले करते आहे आणि ती खूप गोड सुसंस्कृत घरातली साधी मुलगी दाखवलेली आहे. खूप डिसिप्लिन वातावरण असतं तिच्या घरातलं. तिचे वडील म्हणजे गमतीचा भाग बाजूला सोडला तर असं की 5 मिनटं जरी उशिरा गेलं तरी उशिरा येण्याचे 1001 दुष्परिणाम हे पुस्तक तू ह्यांचं वाच, इतकं म्हणजे तिला असं डिसिप्लिनमध्ये ठेवलेलं. अर्थात नितांत प्रेम असतं त्यांचं तिच्यावर, पण तरीसुद्धा डिसिप्लिन वातावरणात वाढलेली अशी मुलगी ती आहे. ह्या चित्रपटाला कुठल्याही लव्ह स्टोरीला हे गाणी तितकीच उत्तम असणं गरजेचं असतं, कारण एखादी लव्ह स्टोरी आपणही बघतो तेव्हा गाणी कशी असतील ह्याचा आपण पहिले आपलं विचार सुरू होतो की अरे रोमॅन्टिक गाणी असली पाहिजे. तर मला असं वाटतं की चिनार महेश यांचं अतिशय अप्रतिम म्युझिक आहे या चित्रपटाला आणि फार काय म्हणतात त्याला स्वप्नाळू गाणी अशी आहेत आणि मला आनंद या गोष्टीचा की मला याच्यामध्ये मी गाणं गायले आहे या चित्रपटामध्ये. मला वेड लागले प्रेमाचे स्वप्नील बांदोडकर बरोबर अभिनय करेन असं वाटलं नव्हतं, कारण लहानपणापासून मी गात आले. आता देवकी पंडितांकडे शास्त्रीय संगीताचं शिक्षण म्हणजे अजून गाणं चालूच आहे. पण शाळा आला, म्हणजे मी संगीत नाटक केला अवघा रंग एकाची झाला, त्याच्यानंतर शाळा आरोही केला, मग शाळा आला, मग काकस्पर्श केला, तानी केला आणि आता टीपी करते. माझा नेहमी प्रयत्न राहिला आहे की प्रत्येक चित्रपटात मला वेगवेगळी भूमिका करायला मिळावी आणि ती लोकांपुढे ही एक वेगळी भूमिकाच म्हणजे मला मांडायला मिळावी, आणि ते खूप चॅलेंजिंग असतं. लाईव्ह कोल्हापूर ह्या ऑनलाईन न्यूजपेपरला आणि त्याच्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.